वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता या ठिकाणी आपला चालू असणारा 15वा अध्याय पुरुषोत्तम योगो नाम, त्या ठिकाणी असणारा 9वा श्लोक आपण कालच्या पाठामध्ये पाहिला. श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. अशा प्रकारे या शरीरामध्ये स्थित असणारा वास्तविक कोण आहे? तो आत्मतत्वच आहे. परंतु या शरीरामध्ये ज्यावेळेस स्थित झाला आणि काय झालं? श्रोत्र, त्वक, चक्षु, रसना, घ्राण आणि इंद्रिय हे असणारे पंच ज्ञानेंद्रिय आणि मन यांना काय केलं? त्यांनी आश्रय बनवला. आणि आश्रय बनवून त्यांनी काय केलं? या संपूर्ण शब्दाद्या शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंच ज्ञानेंद्रियांच्या अनुषंगाने हे पंच असणारे विषय त्यांना काय केलं? त्यांनी प्राप्त करण्याचा प्रयत्न केला का? त्याची असणारी विषयांच्या विषयी असणारी ध्यान, वासना, त्या अनुषंगाने तो या ठिकाणी काय झाला? बद्ध झाला. कारण विषयांचं असणारं जे ध्यान आहे, विषयांची असणारी जी वासना आहे, हीच काय? ही सर्व जे आपलं हे चक्र जे आहे, कोणतं? जन्म आणि मरणाचं जे चक्र आहे, या जन्म मरणाच्या चक्रामध्ये अत्यंत मूलभूत कारण कोणतं? कशामुळे हे सगळं जन्म आणि मरणाचं चक्र चाललंय? तर विषयांची असणारी आसक्ती. त्या ठिकाणी जी विषयांची मनामध्ये आसक्ती आहे, हे विषयांच्या मनामध्ये असणारी आसक्ती आणि त्या आसक्तीच्या अनुषंगाने काय होतं? आपण सर्वजण या संसार चक्रामध्ये येत आहोत, जात आहोत. म्हणून त्या ठिकाणी दुसऱ्या अध्यायामध्ये काय सांगितलं? ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधो विजायते. एका विषयांचं केलेलं चिंतन, ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु, केवळ चिंतन केलं की मनामध्ये काय होतं? संगस्तेषु उपजायते, प्राप्त करण्याची इच्छा लगेच तयार होते. संगात संजायते कामः, लय कामना संग केला की अधिक मला पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. संगात संजायते कामात क्रोधो अभिजायते. ज्यावेळेस कामना निर्माण होते आणि त्या कामनेची पूर्तता होत नाही असं लक्षात येतं, तीच कामना काय होते? क्रोधामध्ये परिवर्तित होते. कामात क्रोधो विजायते. आणि एकदा मनुष्याला क्रोध आपल्या जीवनामध्ये निर्माण झाला, क्रोधात भवती सम्मूढः, की मनुष्याला काय करावं, कसं बोलावं, कोणाशी बोलतोय, काय करतोय याचं काही भान राहत नाही. मग त्या आपण म्हणतो रागाच्या भरात त्याने केला असेल हा क्रोध. क्रोधात भवती सम्मोहात स्मृतिविभ्रमः. आणि अशा प्रकारे त्या क्रोधाने काय? स्मृतिविभ्रम होतो. म्हणजे काय आपण करतोय, कोणाशी बोलतोय, कसं बोलतोय, कशाचंही त्याला भान राहत नाही. असे स्मृतिविभ्रमात क्रोधात भवती सम्मोहात, सम्मोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः आणि बुद्धिनाशात प्रणश्यती सांगितले. अशा प्रकारे या क्रोधाच्यामुळे बुद्धीचा नाश करून काय करतो? म्हणजे काय करावं, काय करू नये, विवेक राहत नाही. अशा प्रकारे काय होतं? मग स्वतःचा तो नाश करून घेतो. कशामुळे? या असणाऱ्या विषयांच्या अनुषंगाने. आणि या विषयांच्यामुळेच शब्दस्पर्श रूप रसगंध आणि त्याची असणारी इंद्रिय श्रोत्रम त्वक चक्षु रसना घ्राण, त्याच्या अनुषंगाने त्यांना प्राप्त करण्याच्या इच्छेने काय करतोय? त्यामागे धावतोय, त्या विषयांचं सेवन करतोय. आणि अशा प्रकारे त्या विषयांचं सेवन करताना हा असणारा आत्मा स्वतःला त्या अनुषंगाने जीवात्म भावाला प्राप्त करून घेतो. आणि म्हणजे अशा प्रकारे काय? हा देहधारी जीवात्म्याला या शरीरापासून काय केलं पाहिजे? मग या शरीरामध्ये ज्यावेळेस अशा प्रकारे या विषयांचं तो काय करतोय? उपभोग करतोय, त्यांना प्राप्त करण्याची इच्छा करतोय. आणि त्यामुळे काय करतोय? या संपूर्ण जो चक्र आहे, या चक्रामध्ये तो पुन्हा 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 येतोय आणि जातो. मग त्याकरता त्याला काय केलं पाहिजे? आता या चक्रामधून त्याला बाहेर पडायचं असेल तर पश्यंती ज्ञान चक्षुला दृष्टी बदलली पाहिजे. जशी दृष्टी तशी सृष्टी. दृष्टी सृष्टी न्यायानं सांगितलं आपण. त्याने म्हणतो, आपण काय म्हणतो, एकदा कावीळ झाल्यानंतर त्याला संपूर्ण जगात पिवळं दिसतं, म्हणजे जशी त्याची दृष्टी आहे.
ज्याची दृष्टी सर्वत्र काय वासुदेव सर्वम ही झालेली आहे, मग त्याला काय दिसेल? विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनिजैव स्वपाकैच पंडितास समदर्शन. की अशा प्रकारे याची सर्वत्र समदृष्टी झालेली आहे. वासुदेव सर्वम हे सर्व काय आहे? अंतर बहिष्ठ तत्सर्व व्याप्यम नारायण स्थिता. आत बाहेर सर्वत्र एकच नारायण झालेला आहे. त्या नारायणाच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. अशा प्रकारे जे आहेत त्यांना या श्लोकामध्ये 10व्या श्लोकाच्या मध्ये पश्यंती ज्ञानचक्षुषा, त्यांचं जे आहे ते ज्ञानरूप नेत्रवाले सांगितले. आणि बाकी आपण सर्व जे आहे ते काय? सगळेच्या सगळे बाकीचे अज्ञानरूपी नेत्र आहे. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत अज्ञानेन आवृतम ज्ञानम तेन मुह्यंती जंतवा. मोह जो आहे हा मोह कुठपर्यंत आहे? तर जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत मोह आहे. आणि म्हणून मग काय केलं पाहिजे? या मोहाचा नाश करून घ्यायचा असेल तर काय केलं पाहिजे? ज्ञानाची प्राप्ती करून घेतली. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुजे अर्जुन. सगळी कर्म सुद्धा भस्म करतो. आणि त्याबरोबर काय करायचं आहे? कुठल्याही गोष्टीचं ज्ञान अपेक्षित आहे. म्हणजे पारमार्थिक असो किंवा व्यावहारिक असो, व्यावहारिक गोष्टी पण आपण काय करतो? ते शिकून का घेतो? जोपर्यंत त्याचं व्यवस्थित ज्ञान होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या विषयामध्ये जे साध्य करायचंय, आपलं साध्य ते सिद्ध होत नाही. कुठलाही विषय असो, केवळ पारमार्थिकच नाही. एखाद्याचा डॉक्टर असेल, CA असेल, हे असेल, ते असेल, कुठलाही डॉक्टर जरी असेल, एखादा ऑपरेशन करण्यामध्ये अत्यंत हुशार असतो. त्याचं तो ज्ञान त्यामध्ये अत्यंत व्यवस्थित झाल्यामुळे त्या विषयामध्ये बारीक चिरीक काय जे असतं त्यांना बरोबर माहिती असतं. म्हणजे ज्ञानानेच कुठल्याही गोष्टीचं जेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होईल त्याच वेळेस आपण काय करतो? त्या विषयामध्ये आपण सिद्धता प्राप्त करतो. प्रावीण्य सिद्धता म्हणजे त्या ठिकाणी आता काय करतो? ज्ञानाने आपण त्या विषयामधलं प्रावीण्य प्राप्त करतो. आपण म्हणतो अनेक जरी असले तरी आपण म्हणतो याच्याकडे जाऊ, या डॉक्टरांकडे जाऊ. अनेक जरी आता असले डॉक्टर तर नाही, यांना यातलं जास्त कळतं का? त्या विषयामधलं असणारं प्रावीण्य त्यांच्याकडे, त्या ज्ञानाचा सखोल अभ्यास त्यांनी केलेला आहे. त्यामुळे ते प्रावीण्य त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे इथे सुद्धा मग काय केलं पाहिजे? ज्ञानाने काय? हा जन्म मरण रूपी जो संसार आहे त्याच्यापासून आपल्याला बाहेर यायचं असेल तर काय केलं पाहिजे? ते ज्ञान जे परमेश्वर तत्वाचं आहे, पारमार्थिक क्षेत्राचं जे ज्ञान आहे, हे ज्ञान आपल्याला काय केलं पाहिजे? श्रवण मनन निधिध्यासन जो क्रम शास्त्राने सांगितला आहे. गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्र, जो वेदांताची जी प्रक्रिया सांगितली आहे, जो क्रम आहे, या क्रमाने जाऊन काय केलं पाहिजे? ते ज्ञान स्थाणु निखन न्यायेनं दृढ केलं पाहिजे. आणि जेव्हा ते ज्ञान असं दृढ होईल त्याच वेळेस तो काय होईल? ब्रह्मविद ब्रह्मैव भवति. या न्यायाने त्याला ब्रह्मप्राप्ती होईल. भाऊ काय म्हणतात? 10व्या श्लोकाच्या माध्यमातून तेच सांगण्याचा प्रयत्न करतात. काय म्हणतात? उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं बहुनात्वितं विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. उत्क्रांतम म्हणजे शरीर सोडून जाताना, अथवा स्थितम म्हणजे शरीरामध्ये स्थित असताना, म्हणजे दोन्ही अवस्थेमध्ये शरीर सोडून जाताना असो अथवा शरीरामध्ये स्थित असतो. भुंजानं वा अथवा विषयांचा भोग घेत असताना सुद्धा हे पंच ज्ञानेंद्रियांच्या अनुषंगाने पंचविषयांचा काय करतोय? भुंजानं वा त्या गुणांचा, त्या विषयांचा उपभोग घेत असो, अथवा गुणान्वितम सुख दुःख मोह आदी गुणांनी युक्त असो. मला हे सुख झालं, मला ते दुःख झालं. अशा प्रकारे काय? विमूढान अनुपश्यंती, जे आहे जे ज्ञान प्राप्त केलेलं नाही असे जे आहेत मूढ मनुष्य. म्हणून त्या ठिकाणी मूढ हा शब्द शास्त्रामध्ये म्हणून आचार्य सुद्धा काय म्हणतात? भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. मूढ मते, ज्यांची मती मूढ झालेली आहे. म्हणजे काय? ज्यांना आत्मा अनात्म विवेक जो आहे, हा आत्मा अनात्म विवेक ज्यांना आपल्या जीवनामध्ये लक्षात येत नाही त्यांना मूढ मते सांगितले. म्हणजे अशा प्रकारे ज्यांना आत्मा अनात्मा विवेकच कळत नाही ते सर्व जे आहे ते म्हणून विमूढा.
अशा प्रकारे जे जाणत नाही काय की वास्तविक तत्व काय आहे, काय प्राप्त केलं पाहिजे आहे, या ठिकाणी जो जीवात्मा ज्याच्याद्वारे मी जातोय, येतोय, अनुभवतोय, विषय भोगतोय, सुखदुःख होत आहे, या शरीरामध्ये स्थित आहे, अशा प्रकारे या सर्व विषयांच्या द्वारे तो ज्या जीवात्मा या ठिकाणी आहे त्याचं वास्तविक स्वरूप काय, मग विमूढा न अनुपश्यंती म्हणजे पाहत नाही, काय त्याचं वास्तविक स्वरूप पाहत नाही की कोण आहे वास्तविक या ठिकाणी. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां न चा संगतम नैव मुक्तिर्न नैहा चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. या ठिकाणी असणारा तो जीवभावाला प्राप्त झालेला जो आहे आत्मा तो वास्तविक कोण, सच्चिदानंद स्वरूप आहे. परंतु काय झालं, आम्ही विषयांच्या अनुषंगाने त्याला काय या संसार चक्रामध्ये घेऊन या सगळ्या गतीला आम्ही प्राप्त होत आहोत. येणं जाणं, विषयांचा उपभोग घेणं, त्या अनुषंगाने सुखदुःखी होणे. आणि हे कशामुळे, तर विमूढा न अनुपश्यंती, वास्तविक त्याचं स्वरूप न पाहिल्यामुळे तो असा आहे. त्याचं वास्तविक स्वरूप काय, तर तो सच्चिदानंद स्वरूप आहे. हे सच्चिदानंद स्वरूप न जाणल्यामुळे काय, हा सर्व जन्म आणि मरणारूपी संसार जो आहे, हा जन्म मरण रूपी संसार आम्ही पाहत आहोत. परंतु कोण पाहतं मग, पश्यंती ज्ञानचक्षुषः, ज्ञाननेत्रवाले. पश्यंती ज्यांना ज्ञाननेत्र आहे, ज्ञाननेत्र म्हणजे ज्यांना ज्ञानचक्षु तिसरा आपण म्हणतो, त्या ठिकाणी भगवान शंकरांना आपण काय म्हणतो, त्या ठिकाणी असणारा ज्ञानचक्षु म्हणजे तिसरा चक्षु कुठे आहे, या ठिकाणी मध्ये म्हणतो आपण. त्याने काय होतं, एकदा तो तिसरा चक्षु उघडला की काय होतं, संपूर्ण जगत भस्मसात होतं, जगत राहत नाही म्हणतो. भगवान शंकराचा असणारा मध्ये तिसरा डोळा आहे. हा तिसरा डोळा एकदा उघडल्यानंतर जगत राहत नाही, त्याला आपण ज्ञानचक्षु म्हणतो. हा ज्ञानचक्षु आपल्या सर्वांना आहे म्हणून तेच सांगितलं, पश्यंती ज्ञानचक्षुषः, ज्ञानचक्षु आहे. परंतु आमचे कसे झाले, आमचे ज्ञानचक्षु आम्ही विमूढ असल्यामुळे आमच्या सर्वांचे ज्ञानचक्षु मंद आहेत. परंतु तो ज्ञानम महेश्वरादिच्छेद शास्त्र म्हणतं. ज्ञानाची तुम्हाला प्राप्ती करून घ्यायची असेल तर काय करा, महेश्वराची आराधना करा. ज्ञानम महेश्वरादिच्छेद, त्या ज्ञानाची प्राप्ती महेश्वराकडूनच होते. आणि मग अशा प्रकारे तो काय देतो, मग तो ज्ञानचक्षु जो आहे की जो उघडल्यानंतर काय, या जगाचा ध्वंस होऊन होतो, भस्म होतो. म्हणजे काय, एकदा ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर त्याच्या दृष्टीने या जगताचा नाश होतो. जगत त्याच्या दृष्टीने राहत नाही. जोपर्यंत जगत आहे तोपर्यंत ज्ञान नाही, आणि ज्या क्षणी ज्ञान होईल त्या क्षणी हे जगत नाही, हा सिद्धांत आहे. म्हणून त्या ठिकाणी दुसऱ्या अध्यायात ते सांगितलं, या निशा सर्व भूतानां योग रतो वा भोग रतो वा संग रतो वा संगविहीन यस्य ब्रह्मणी रमते चित्त. त्या ब्रह्मामध्ये एकदा चित्त रममान झाल्यानंतर नंदती नंदती नंदत्येव यस्य आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनैव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते. सगळ्याच्या द्वारे काय सांगितलं, ज्याचा ज्ञानचक्षु जो आहे उघडला गेला आहे, त्याच्या दृष्टीने या जगतामध्ये जगतच जे आहे हे जगताचं भस्म होतं, त्याच्या दृष्टीने जगत राहत नाही. ते या ठिकाणी म्हणून काय केलं पाहिजे, आपण आपला जो ज्ञानचक्षु आहे हा ज्ञानचक्षु उघडण्याकरिता जी शास्त्राने प्रक्रिया सांगितली की लगेच गेलो लगेच ज्ञानचक्षु उघडणार नाही, त्याच्यासाठी जी प्रक्रिया सांगितली, ही कुठली गोष्ट लगेच मिळत नाही. लगेच तुम्हाला 10वीचं सर्टिफिकेट मिळत नाही, 12वीचं मिळत नाही. काय, त्याच्यासाठी पहिल्यापासून पहिली दुसरी तिसरी करत 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 10वीपर्यंत यायला लागते, बोर्डाची परीक्षा द्यायला लागतं, त्यानंतर मिळतं. तसं या ठिकाणी सुद्धा तो ज्ञानचक्षु लगेच सांगितला आणि कुठेतरी गेला, कोणी डोक्यावर हात ठेवला, ज्ञानचक्षु उद्घाटित झाला, असं होत नाही. काय, त्यासाठी जे शास्त्राने सांगितलं श्रवण मन आधी याद्वारे तो ज्ञानचक्षु यावेळेस काय होतो, पश्यंती ज्ञानचक्षुषा, ज्ञाननेत्रवाले ज्ञानी काय करतात, तो पुरुष जाणतात. तर त्या पुरुषाला जाणतात म्हणजे या ठिकाणी असणारं त्या जीवात्मा जो आहे त्या जीवात्म्याचं वास्तविक स्वरूप जाणतात, हे सांगायचं. तो पुरुष जाणतात म्हणजे जीवात्म्याचं असणारं वास्तविक
स्वरूप जाणतात. काय म्हणतात पाहू आचार्य. आचार्य म्हणतात उत्क्रामंतम परित्यजंतम देहम पूर्वोत्पातम स्थितम वा देहे तिष्ठंतम भुंजानं वा शब्दादींच्या उपलभमानं गुणान्वितं दुःखम सुख दुःख मोहाख्यैः गुणैः अन्वितम् अनुगतं संयुक्तमित्यर्थः. एवं भूतमपेनम् अत्यन्तदृष्टिगोचरं प्राप्तं विमूढाः दृष्टादृष्टविषयभोगबलात्कृष्य चेतश्चया अनेकदा मूढाः न अनुपश्यन्ति आहो कष्टं वर्तते इति अनुक्रोहन्ति च भगवान्. ये तु पुनः प्रमाणजनितज्ञानचक्षुषा ते एनं पश्यन्ति ज्ञानचक्षुषो विविक्तदृष्ट्याः इत्यर्थः. उत्क्रामंतम म्हणजे काय. उत्क्रामंतन करीत असताना, उत्क्रामंत म्हणजे शरीर सोडून जात असताना, हे शरीर जे आहे या शरीरामध्ये राहत असताना ज्यावेळेस शरीर सोडून त्यावर अत्यंत यातना त्याला त्या ठिकाणी होत असतात. मग अशा त्याचं सगळं आता गरुड पुराण असेल इतर ठिकाणी त्याचं सगळं वर्णन केलेलं आहे. म्हणून उत्क्रामंत म्हणजे शरीर सोडून जात असताना, पहिल्या प्राप्त असलेल्या शरीराला सोडून जात अथवा शरीरामध्ये स्थित असताना, या शरीरामध्ये ज्यावेळेस तो स्थित आहे या शरीरामध्ये स्थित असताना, अथवा शब्दादी विषयांचा भोग घेताना, या शरीरामध्ये स्थित असताना, या पंचज्ञानेंद्रियांच्या अनुषंगाने पंचविषयांचा भोग घेत असताना काय, अथवा त्या भोगाच्या द्वारे काय भोग घेत असताना काय नुसता भोग घेतोय का, ते भोग घेत असताना सुख दुःख मोह ते सगळं प्राप्त होणार आहे भोग घेत असताना. कधी सुख मिळेल, कधी दुःख पण मिळेल. सकाळी नंतर ज्यावेळेस थंडीचे दिवस असतात त्यावेळेस सकाळी आपल्याला ऊन छान सुखकारक वाटत असतं, परंतु तेच ऊन दुपारी 12-1 वाजता जर बाहेर गेलो तर ते असह्य होतं. म्हणजेच काय, एकच विषय जो आहे तो विषय एकच, परंतु तोच विषय काय कधी सुखाला आणि तोच विषय पुन्हा दुःखाला कारण म्हणतो. पहिल्यांदा गुलाबजाम अतिशय आवडतात असतील तर पहिले 2 गुलाबजाम खातपर्यंत अत्यंत मजा त्याला वाटते, छान आहे, सुंदर आहेत. तिसरा खाल्ल्यानंतर आणखी मजा वाटते. मग चौथा 5वा खाल्ल्यानंतर हळूहळू त्यामध्ये असणारी मजा किंवा त्यामध्ये असणारं सुख मग काय म्हणतो, नको नको नको. 8, 9, 10 झाल्यानंतर ताटावरनं उठून जाईल. जो विषय सुख देणारा आहे तोच कालांतराने दुःख देणारा सुद्धा होत असतो. ते ज्या ठिकाणी सांगितलं. म्हणून हे जे विषय जे आहेत, शब्दादी विषय आहे, हे काय, हे सुख दुःख दोन्ही प्रदान करणारे आहे. म्हणून ते काय, ते अनित्य स्वरूपाचे हे या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे राग दुःख मोह या गुणयुक्त असताना, अशा प्रकारे अत्यंत दर्शनगोचर स्पष्ट असताना, दर्शनगोचर असताना स्पष्ट असताना सुद्धा या आत्मतत्वास या ठिकाणीच आहे. त्याच्यामुळे काही आपण करू शकत नाही. बघा, जोपर्यंत आहे तोपर्यंत सर्व या ठिकाणी, तो हरी या ठिकाणी जोपर्यंत राहत आहे तोपर्यंतच आपल्याला किंमत आहे. तो हरी इथून गेला की आपली किंमत काय आहे तर शून्य आहे. 1-2 तासातच आपली विल्हेवाट लावून रिकामे होता. गेला की सुरुवातच होती, गोळा करा, हे आणा ते आणा, त्यांना बोलून घ्या त्यांना बोलून घ्या. जायच्या आधीच सुरुवात होते, यांना फोन करून घ्या त्यांना फोन करून घ्या. आता आलं झालं शेवट आणि झाला तो हरी एकदा निघून गेला. अलग लक्षात आला आम्ही जीवात्मा म्हणतो तो वास्तव आत्मा असताना सुद्धा तो गेल्यानंतर मग काय, लगेच इतक्या वर्ष या शरीराला त्याने सांभाळलं, परंतु तो गेल्याबरोबर काय करतात, त्याला क्षणमात्रामध्ये लगेच त्याची विल्हेवाट 1-2 तासामध्ये लावून रिकामे होतात. आणि अशा प्रकारे त्या आत्मतत्वास कोण, मूढ लोक आहेत ज्या या ठिकाणी असणार ते आत्मतत्व जे आहे त्या आत्मतत्वास हे मूढ लोक आहे, सांसारिक लोक आहे, जे विषयासक्त लोक आहे, ते काय करतात, दृष्ट विषय भोगलालसेमुळे मोहित झाल्यामुळे, दृष्ट अदृष्ट, दृष्ट म्हणजे या जगतामध्ये असणारे संपूर्ण भोग, मला हे घ्यायचंय मला ते घ्यायचं, जमीन जमा हे ते काय काय असेल ते सगळे दृष्ट भोग जे आपल्या दृष्टी होतात येतात ते सर्व. आणि अदृष्ट हे झाल्यानंतर सुद्धा काय, मला स्वर्ग लोकामध्ये जायचं, त्या लोकात जायचं म्हणून पुन्हा त्या ठिकाणी पुण्यसंचय करतील. अशा प्रकारे दृष्ट आणि अदृष्ट या दोन्ही प्रकारचे काय, विषय भोग लालसेमुळे मोहित झाल्यामुळे, या सगळ्या विषय भोगांच्या लालसेमुळे काय झालेत, अत्यंत हे विमूढ जन झालेत. हे काय झालेत, हे अत्यंत मोहित झालेले आहेत. आणि अत्यंत मोहित झाल्यामुळे काय, तो जो त्या ठिकाणी असणारा तो जीवात्मा आहे त्या जीवात्म्याचं वास्तविक स्वरूप
तो काय आहे? तो आत्माचा आहे, त्या आत सच्चिदानंद स्वरूपाचा आहे. हे वास्तविक त्याचं जे स्वरूप आहे, हे वास्तविक त्याचं स्वरूप हे पाहत नाही. तर ही अत्यंत खेदजनक गोष्ट आहे. अशा प्रकारे भगवान खेद प्रकट करतात. म्हणजे अशा प्रकारचे भगवान त्या ठिकाणी अत्यंत दुःखाने तुम्हाला कसं कळत नाही? आपण म्हणतो व्यवहारामध्ये किती वेळा सांगायचं तुला तीच गोष्ट. कधी कधी आई असेल, वडील असेल तर मुलांना म्हणतात तुला कळत कसं नाही? तू हे करू नकोस. अत्यंत खेदपूर्वक. तसं भगवंत या ठिकाणी काय करतात? अत्यंत खेदाने. अरे वास्तविक तू आत्माच आहे. ममाई वांशो जीव लोके असताना सुद्धा का तू या जन्म मरण रूपी संसारामध्ये काय सुख दुःख मोह लोभ याच्या मागे का लागला आहेस? तू वास्तविक सच्चित आनंद स्वरूपाचा आहे. या सगळ्यांचा स्वामी असताना सुद्धा या सगळ्यांचा चाकर का होतोस? स्वामी ज्यावेळेस सच्चिदानंद स्वरूप तू होशील त्यावेळेस तू सगळ्यांचा स्वामी आहेस. परंतु आता तू काय केलं? विषयांच्या अनुषंगाने सगळ्यांचा चाकर झालेला आहे. त्या विषय प्राप्तीसाठी काय करताल? याच्या मागे जाईल, तुम्ही काहीतरी द्या, तुम्ही काहीतरी द्या, याचं लंगुल, याचं चालन, हे सगळं करतोयस तू वास्तविक. आणि मग अशा प्रकारे काय होतंय? भगवंतांना अत्यंत काय करतात? अत्यंत खेदजनक मनामध्ये, भगवंतांच्या सुद्धा अत्यंत मनामध्ये काय दुःख निर्माण की हे असं होता कामा नये. आणि म्हणून ते खेद प्रकट करतात. परंतु जो प्रमाणजनित ज्ञान नेत्रवाला आहे, परंतु ज्याने शास्त्राचं श्रवण निध्यासना करून त्या जीवात्म्याचं वास्तविक स्वरूप जाणून घेतलेलं आहे. ज्ञानम विज्ञान सहितम सांगितलं. नुसतं ज्ञान नाही, ते विज्ञान सुद्धा केलं. म्हणजे अनुभवयुक्त ज्ञान, त्याने अनुभव सुद्धा घेतलेला आहे. हो खरंच या ठिकाणी ज्याला आम्ही जीवात्मा असा म्हणतो, त्याचं वास्तविक स्वरूप जे आहे सच्चिदानंद स्वरूपाचं आहे. हे ज्यांनी काय केलं? आपल्या अनुभवाने प्राप्त करून घेतलेला आहे. परंतु जो प्रमाण, म्हणून तोच प्रमाणजनित ज्ञान नेत्रवाला. म्हणून काय? ज्ञानम विज्ञान झालेलं, विशेष ज्ञानम विज्ञानम, अनुभवयुक्त ज्ञानाचार्य त्या ठिकाणी व्याख्या करतात की अनुभव झाला त्याचा. असा योग ऋतो वा भोग ऋतो वा, हे जे काय आहे सगळं जे आहे मायामयमिदम अखिलम बुद्ध्वा सांगितलं त्या ठिकाणी जगद्गुरु आद्य शंकराचार्य भजगोविंद. सगळं मायामयमिद अखिलम बुद्ध्वा ब्रह्मपदम तम प्रविश विदित्वा. हे सगळं जे मायामय संसार जो आहे ना, हा मायामय संसार सोडून ते जे ब्रह्मपद आहे, यद्गत्वान निवर्तन्ते, त्या परमधामाला तू प्राप्त कर. आणि म्हणून तो कोण प्राप्त करेल? मग जो असा प्रकारे, कशा प्रकारे? तर प्रमाणजनित ज्ञान नेत्रवाला आहे, ज्ञानचक्षुषा. त्यांना भगवान शंकरांनी आपला तृतीय नेत्र वरदानामध्ये दिलेला आहे. वरदान देताना हा घे आमचा तिसरा नेत्र ज्ञानचक्षु तुला मी प्राप्त करतो. मग ज्यांना ज्यांना हा ज्ञानचक्षु प्राप्त झालेला आहे ते सर्व संत महंत हे काय झाले? हा संसार रूपी जो आहे सागर हा पार करून, अथवा त्या ज्ञानचक्षुने त्यांनी या संसाराला ध्वंस करून ते ब्रह्मपदावर ते काय झाले? आरूढ झालेले आहेत. म्हणून तो प्रमाण ज्ञान नेत्रवाला आहे, अर्थात वेकदृष्टीवाला आहे, तोच त्या जीवात्म्याचं वास्तविक स्वरूप त्यालाच कळतं. आणि मग पुढे काय जाऊन पुन्हा म्हणतात, यतंतो 11व्या श्लोकाच्या माध्यमातून तोच विषय सांगण्याचा प्रयत्न करतात. यतंतो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानः नैनं पश्यन्त्यचेतसः. यतन्तः योगिनश्च एनं पश्यन्ति आत्मनि अवस्थितम. की ज्याप्रमाणे काय प्रयत्न करणारे यामध्ये काही लोक की अशा प्रकारे संपूर्ण जो आत्मतत्व आहे त्या तत्वाला जाणण्याकरता यांना ज्ञानचक्षु प्राप्त झालेले आहेत. ते काय? ते प्रयत्न करणारे योगी लोक काय? आपण आपल्या स्थितीमध्ये असलेल्या त्या परमात्मा तत्वाचा अनुभव करतात. अशा प्रकारचे जे योगी की ज्यांना जो ज्ञानचक्षुवरती सांगितलेल्या श्लोकामध्ये प्राप्त झालेले आहेत, ते काय करतात? ते आपल्यामध्येच अंतस्थ आत्मानं, याच ठिकाणी अंतस्थ आत्मान अजम्न दृष्टा सांगितलं. याच ठिकाणी त्याला पाहतात. तो इकडे तिकडे कुठे नाही, तोच इथेच आहे. अयमात्मा ब्रह्म या ज्ञायाने ते काय करतात? त्या प्रयत्न करणार ते अशा प्रकारचे जे योगी लोक आहेत ते काय? शास्त्राने सांगितलेल्या मार्गावर ही सगळी साधन संपत्ती ज्ञान साधना ज्यांनी आपल्याजवळ प्राप्त करून घेतलेली आहे ते योगी जन काय करतात? प्रयत्न करणारे हे सगळे योगी काय करतात? त्याला बाहेर कुठे नाही,
इकडे गेला आणि त्याचा अनुभव केला, तिकडे जाऊन त्याचा कुठेही नाही. त्या ठिकाणी ठाईच बसूनी करा एक चित्त, उत्तमा सहजावस्था. सहज अवस्थेमध्ये ठाईच बसूनी करा एक चित्त, एका ठिकाणी. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, एकांते सुखमाप्सताम परचेते समाधीयता. या सगळ्या न्यायाने ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच बसून याच ठिकाणी याच अंतःकरणामध्ये काय करतात, तो जे परमार्थ तत्व आहे त्या परमार्थ तत्वाचा, त्या आत्मतत्वाचा याच ठिकाणी काय करतात, त्या अनुभव करून देतात. ज्याला आम्ही आत्तापर्यंत जीवात्मा जीवात्मा तो जीवात्मा ते वास्तविक काय ते आत्मतत्वच आहे. एकदा त्याला तिचा अनुभव झाल्यानंतर काय करेल तो, त्या ठिकाणी नंदती नंदती नंदतेव. त्या ठिकाणी तो आनंदाच्या भरामध्ये राहील. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंद. आनंदाच्या व्यतिरिक्त अन्य काही वस्तू त्या ठिकाणी त्याला मिळणार नाही. म्हणजे अशा प्रकारे तो असणारा जो योगी, प्रयत्न करणारा, विवेक वैराग्य प्रदान करणारा जो अधिकारी जो आहे तो आपल्यामध्येच याच अंतःकरणामध्ये याच ठिकाणी त्या परमार्थ तत्वाचा काय करून घेतो, अनुभव करून घेतो. परंतु यतंतो अपि अकृतात्मानः. अकृतात्मानः म्हणजे अंतःकरण शुद्ध केलेलं नाही ज्यांचं, ते विषयांच्या भोगामध्येच, व्यवहारामध्येच, संसारामध्येच काय झालेले आहेत, लिप्त झालेले आहेत. म्हणजे ज्यांनी आपले अंतःकरण शुद्ध केलेले नाही. शुद्ध केलेलं नाही म्हणजे काय, ते सगळे संसार भोगामध्येच लागलेले आहेत. मला हे करायचं, त्यामुळे त्या अनुषंगाने त्याच अंतःकरणामध्ये त्यांनी काय केलं, हे सगळे आणून ठेवलेत. काय, हे 6 शत्रू, काम, क्रोध, हे काय लुटारू परमार्थ मार्गावरचे हे लुटारू जे आहेत हे सगळेच्या सगळे त्या अंतःकरणामध्ये आणून ठेवले. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळे त्या ठिकाणी आणून ठेवल्यामुळे ज्यांनी आपल्या त्याचं काय झालं, आता अंतःकरण हे सगळे आल्यामुळे ते काय अत्यंत अस्वच्छ झालेलं आहे. आणि अत्यंत अंतःकरण अस्वच्छ होतंय त्या ठिकाणी मग काय, सगळे मोह, प्रमाद या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आरंभ होतात. दुःख, प्रलाप, ते सांगितलं. ज्यांनी आपले अंतःकरण शुद्ध केलेले नाही असे ते काय सगळे अविवेकी पुरुष. त्यांनी विवेकी नाही, अविवेकी पुरुष आहेत ते अविवेकी पुरुष. प्रयत्न करू नये त्याचा, आणि मग काय त्यांनी कितीही प्रयत्न करू दे तरी सुद्धा त्या तत्वाचा, परमार्थ तत्वाचा जो अनुभव आहे, मनाची ज्याला आपण म्हणतो शांती, हे सगळं कशासाठी करायचं, परमार्थ पण का करावा, तर परमार्थ त्याकरताच करावा. काय, मनशांती करताय. सगळं जे आहे ना हे सगळं मनशांती करताय. आणि ती जी मनशांती आहे, ही मनशांतीचा जो अनुभव आहे, हा अनुभव कोण करू शकत नाही, हे जे आहे कोण, अविवेकी, विषयासक्त झालेले, विषयांच्या मागे धावणारे जे आहेत, हे त्या परमार्थ तत्वाचा आपल्या जीवनामध्ये अनुभव करत नाही. परंतु ज्यांनी विषयाला सोडून आपलं काय झालंय, ज्यांनी प्रयत्न करणारे आपला तो अंतःकरणाला आपल्या वशभूत करून घेतलेला आहे, त्यांनी काय केलं, याच अंतःकरणामध्ये त्या परमार्थ तत्वाचा अनुभव करून घेतलेला आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे त्या परमार्थ तत्वाचा अनुभव करून घ्यायचा असेल तर काय केलं पाहिजे, मग याच अंतःकरणामध्ये जे ज्ञान साधना सांगितलेले अमानित्व, अदंबित्व आदी ती प्राप्त करून घेतली पाहिजे. त्या अनुषंगाने येथेच त्या परमार्थ तत्वाचा अनुभव करून घेतला पाहिजे. आणि ज्यांनी त्या अंतःकरणामध्ये काम, क्रोधाला थारा दिलेला आहे, त्यांना त्या अंतःकरणामध्ये परमार्थ तत्वाचा अनुभव कधीही होऊ शकत नाही. पवाचार्य काय म्हणतात, यतंतः प्रयत्नं कुर्वन्तः योगिनः च समाहितचित्ताः एनं प्रकृतम् आत्मानं पश्यन्ति अयम् अहम् अस्मि इति उपलभ्यन्ते आत्मने स्वस्यां बुद्धौ अवस्थितं. यतन्तः अपि शस्त्रादिप्रमाणैः अकृतात्मानः असंस्कृतमानः तपसा इन्द्रियजेन च दुश्चरितान् अनुपतान् अशान्तदर्पात्मनां प्रयत्नं कुर्वन्तः अपि न एनं पश्यन्ति अचेतसः अविवेकिनः. की अशा प्रकारे काय प्रयत्न करणारे समाहित चित्तयोगीजन त्या आत्म्यात ज्याचे प्रकरण चालले आहे आपल्या अंतःकरणामध्ये स्थित करतात. प्रयत्न करणारे म्हणजे जे या मार्गावर आलेले आहेत, स्थितप्रज्ञस्य कावाशास्त्र मग त्या ठिकाणी सांगितलं, समाधिस्तस्त केशवस्ति स्थितधी किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम, अशा न्यायाने मग ती सगळे सांगितली साधना. म्हणजे आधी यदा कामा सर्वांपण वगैरे या सगळ्या साधनेच्या द्वारे
ते या ठिकाणी घ्यायचं. प्रयत्न करणारे काय समाहित चित्त योगिनंत्या आत्म्या ज्याचे प्रकरण चाललेले आहे आपल्या अंतःकरणामध्ये स्थित पाहतात. अशा प्रकारे जे आहेत ते आपल्या अंतःकरणामध्ये सात्विक गुण संपत्ती प्राप्त करून घेतलेली आहे ते त्याच अंतःकरणामध्ये त्या आत्मतत्वाचा लाभ करून घेतात. अर्थात आम्हीच आहे अशा प्रकारे आत्मस्वरूप साक्षात्कार करतात. म्हणजे आम्हीच आहे अशा प्रकारे करता साक्षात्कार करून घेतात. परंतु ज्यांनी तप इंद्रिय जय आदी साधनांद्वारे आपल्या अंतःकरणामध्ये संस्कार केलेले नाही. अलग लक्षात तपसा ब्रह्मविजिज्ञासस्व. हे संस्कार तप आदी जे आहे तप इंद्रिय जय आदी इंद्रियाच्या आधीने इंद्रियावर जय केला नाही. खाऊ म्हणतं हे खायचं म्हटल्यावर तिकडे जाईल, तिकडे जायचं म्हणतं तिकडे जाईल. म्हणजे अशा प्रकारे जसं इंद्रिय सांगतील त्याप्रमाणे त्या इंद्रियांचे गुलाम झालेले ते जसं सांगतील तसंच वागणार. हे जे आहेत ज्यांनी तप इंद्रिय जय आदी साधनांद्वारे आपल्या अंतःकरणामध्ये संस्कारच केले. संस्कारहीन अंतःकरण ज्यांचं झालेलं आहे ते जे वाईट कर्मापासून परावृत्त झालेले नाही. जे सगळ्यांचं याचं वाईट करेल त्याचं वाईट करेल म्हणजे चांगले कामं म्हणून करणारच नाही. इतरांचं वाईटच चिंतन करेल वाईटच करत बसेल असे परावृत्त झालेले नाही. ते अशांत घमंडी आहेत. ते कसे अशांत आचार्य स्पष्ट म्हणतात. आणि कसे घमंडी स्वतःला स्वयं धीरा पंडितम मन्यमाना. हा स्वतःला मी वीर मी असा मी तमो मी ब्रह्मा असा तसा अशा प्रकारे स्वतःची स्तुती करणारे अशांत घमंडी आहेत. ते अविवेकी अशा प्रकारचे आहेत. हे कोण आहेत? हे सगळे विवेकी नाही. हे अविवेकी कोण? स्वयं धीरा पंडितम मन्यमाह. स्वतःलाच मला बरंच काही येतं मी असा मी तसा असं म्हणणारे हे सगळे अविवेकी पुरुष शास्त्र आदी प्रमाणाने प्रयत्न करून सुद्धा त्या आत्मतत्वास पाहत नाही. हे सगळेच कितीही जरी शास्त्र प्रमाणांनी गेले श्रवण मनन निध्यासन किती जरी केलं तरी जोपर्यंत अंतःकरणामध्ये सत्वगुण सात्विक गुणाची संपत्ती जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा तसंही विरोचन. आणि त्या ठिकाणी इंद्राला ब्रह्मदेवाने उपदेश करा म्हणून त्या ठिकाणी आले. आम्हाला आत्मतत्वाचा उपदेश करा असं म्हणून ज्यावेळेस सांगितलं. आता काय करायचं? यांना थांबायला वेळ नाही. आणि त्याचा जो मार्ग आहे त्याच्यामध्ये काय श्रवण मन ब्रह्मचारी आदी आश्रमाचं पालन आहे. श्रवण मन निध्यासन आहे. गुरु शुश्रूषा आहे. जे काय सांगितलं ते सर्व आहे. त्या न्यायाने गेलं तरच त्याचा तुम्हाला उपदेश होणार आहे. आले मला उपदेश करा. तुमची योग्यता पाहूनच गुरु काय करतो त्यावेळी शिष्याला उपदेश करत असतो. पण श्वेतकेतूला पण शेवटपर्यंत उपदेश केला का? नाही. कारण तिथं असणारा अहम भावना पाहू. तसंच या ठिकाणी इंद्र विरोचनाआधी काय म्हणले? आम्ही असा आहो तसा आहो आम्हाला ताबडतोब उपदेश करा आम्हाला वेळ नाही. माझा ब्रह्मदेव म्हणता यांना उपदेश काय करायचा आहे म्हणून काय करतात? मग त्या दोघांना त्या ठिकाणी त्या सरोवराच्या काठी घेऊन जातात आणि म्हणतात त्या सरोवरामध्ये जे तुमचं प्रतिबिंब पडलेलं आहे तेच आत्मतत्व. असा उपदेश केल्यानंतर त्या ठिकाणी काय अधिकार नसल्यामुळे अनधिकारित्वात विरोचनाआधी काय म्हणतात? अरे त्या ठिकाणी आले ते प्रतिबिंब कोणाचं? या शरीरातच पडलेला आहे. म्हणजे शरीराचा आत्मा. मग काय करा? खाओ पिओ मजा करो. अशा अनुषंगाने जीवन यापन करायला सर्व सुरुवात करतात. हे सगळे आसुरी सिद्धांत आले. परंतु इंद्र काय करतो? इंद्र ते पाहिल्यानंतर अरे गुरूंनी असं सांगितलं आहे मग याच्यावर आपल्याला चिंतन केलं पाहिजे. नक्की तिथं काय सांगितलेलं आहे त्याच्या मागे काय सांगायचं याचं चिंतन करू. म्हणजेच अशा प्रकारे काय झाले? अविवेकी पुरुष शास्त्रादीप्रमाणे प्रयत्न करून सुद्धा त्यामुळे अशा प्रकारे जे अविवेकी आहे ते त्या आत्मतत्वाला त्या ठिकाणी जाणत नाही. मग ते आत्मतत्व कसं आहे त्याचा पुन्हा विस्तार या ठिकाणी 12व्या श्लोकामध्ये केलं. यदादित्यगतम तेजः जगद्भासे देखलम यच्चंद्रमसी यच्चाग्नौ तत्तेजो विद्यमानकम. की सूर्य चंद्र या सगळ्यांना प्रकाशित करणारं. काल सांगितल्याप्रमाणे काय? सूर्यो भाती न चंद्रतारकम नेमा विद्युतो भांति कुतो यमग्निः तमेव भान्तमनुभाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाति. त्याच्या प्रकाशानेच काय सूर्य चंद्र जे काय जे आहे या जगतामध्ये प्रकाशित होणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या सर्वच्या सर्व वस्तू कोणामुळे प्रकाशित होतात? तर त्याच्या प्रकाशामुळे. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. बघा म्हणजे किती त्या असणाऱ्या शब्दांना वजन आहे. काय सांगायचं त्याच्या माध्यमातून हे लक्षात आता आलं पाहिजे.
की त्याच्यामुळे स्वसंवेद्य स्वरूप आहे, त्याला प्रकाशित करण्यासाठी दुसऱ्या कशाची गरज पडत नाही. की यांनी त्याला प्रकाशित केला, तो येऊन त्याला प्रकाशित केला आहे. मी आहे हा अनुभव घेण्यासाठी आपण कोणाला विचारायला जातो का की तू सांग रे मी आहेस का नाही. जसा आपण मी आहे हा अनुभव घेण्यासाठी कुणाला विचारायला जात नाही, कारण मलाच कळतं आणि मी आहे म्हणून, माझी सत्ता आहे म्हणून. त्यासाठी जसं दुसऱ्याला जायची गरज नसते, त्याचप्रमाणे काय त्या ठिकाणी असणार ते सुसंवेद्य स्वरूप जे आहे त्याला जाणण्याकरिता म्हणून अन्य कुठल्याही विषयांची जी आहे आवश्यकता नसते, एक एक सोडून द्यायचं. कारण का त्याच्याच प्रकाशाने सगळे जे आहेत सर्व त्याच्यामुळेच. श्रोत्रस्य श्रोत्रम तेच सांगण्याचा प्रयत्न केला केन उपनिषद. चक्षुरश्चक्षुरः प्राणस्य प्राणः. श्रोत्राचा सुद्धा तो श्रोत्र आहे, म्हणजे कानाचा सुद्धा, कानामध्ये ऐकण्याची शक्ती प्रदान करणारा, डोळ्यामध्ये पाहण्याची शक्ती प्रदान करणारा, प्राणस्य प्राणामध्ये श्वासोश्वास करण्यामध्ये श्वासोश्वास करण्याची शक्ती प्रदान करणारा. आता सगळं आहे, पण श्वासोश्वास करण्याची ताकदच नसेल तर मला ICU ला न्यायला लागतं. मग तुम्हाला सगळं दुसरा जो कृत्रिम जो श्वास आहे तो लावायला लागतोय तुम्हाला. मग त्याची असणारी किंमत बघा किती आहे. परंतु इथे शांतपैकी सुंदर असा श्वासोश्वास करतोय, म्हणजे ती जी शक्ती प्रदान करणारा आहे तो कोण आहे. तत्तेजो विद्धिमावकम. ते माझंच तेज, दुसरं कोणाचं तेज नाहीये, की ज्याच्यामुळे या ठिकाणी जो मी आहे त्या माझ्यामुळेच हे सगळं घडत आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे यत पदम सर्वस्य 12व्या अध्यायाचं उपोद्घात काय म्हणतायत. यत पदम सर्वस्य उपासकम अपि अज्ञादित्यादिकं ज्योतिन भासते यत प्राप्ता च मोक्षा पुनः संसार विमुखा न निवर्तन्ते यस्य च पदस्य वादिभेदम अनुविधीयमानाः जीवाः घटाकाशादया इव आकाश अंशाः तस्य पदस्य सर्वात्मत्वं सर्वविवार संपत्तोक्तं च विवक्षुः चतुर्भिः श्लोकैः विभूति संक्षेपम् आह भगवान. सर्वांना प्रकाशित करणारी, त्या संपूर्ण जगताला प्रकाशित करणारी सूर्य अग्नि ज्योती सुद्धा ज्याला प्रकाशित करीत नाही, हे सगळे जे आहे हे सगळ्या जगताला प्रकाशित करते. परंतु त्या परमात्म्याला हे प्रकाशित करू शकत नाही, कारण का तस्य भासा सर्वमिदं ज्योती. त्याच्या प्रकाशाने हे प्रकाशित होत असल्यामुळे हे इतरांना प्रकाशित करतील, पण त्या ज्योतीला, ती परमज्योती जी आहे त्या परमज्योतीला प्रकाशित करू शकत नाही, प्रकाशित करत नाही. ज्या परमपदाला प्राप्त झालेले मोक्षजन परत संसारामध्ये येत नाही, जे परमपद जे आहे यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ते परमपद एकदा प्राप्त झाल्यानंतर काय मुमुक्षु जे आहे, मुमुक्षुजन परत या संसारामध्ये येत नाही. जन्ममरणारूपी जे चक्र आहे, जन्म मरणरूपी चक्रामध्ये ते पुन्हा येत नाही. त्याप्रमाणे घटा आदीमुळे आकाश महाकाश अंश विभाग होतात, त्याप्रमाणे उपाधिजनित भेदामुळे विभिन्न झालेले जीव. ज्याप्रमाणे घटामुळे आकाश सर्वत्र येतात, एकच असलं तरी घटामुळे काय होतं, घटाकाश पुंडुकाकाश अशा प्रकारे त्या आकाशाचे भेद होतात. कशामुळे, त्या घटादी उपाधिजन्य त्या घटामुळे एकत्र असताना सुद्धा, सर्वत्र एक असताना सुद्धा त्या घटा नावाच्या उपाधीने ज्यावेळेस ते परिच्छिन्न होतं त्यावेळेस त्याच्या आतमध्ये असणाऱ्या आकाशाला आम्ही काय म्हणतो, घटाकाश असं म्हणतो. त्याचप्रमाणे उपाधिजनित भेदामुळे तसंच या ठिकाणी ही उपाधी जी आहे नामरूपात्मक, हे पंचकरणाच्या अनुषंगाने पंचीकरण होऊन निर्माण झालेला हा देह, ही उपाधी, या उपाधीमुळे काय झालं, विभिन्न झालेले जीव त्या परमपदाचे ह्या विवादी भेद. ज्याप्रमाणे ते आकाश एक सर्वत्र एक असताना सुद्धा त्या घटाच्या असणाऱ्या उपाधीच्या अनुषंगाने त्याला आपण भिन्न 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 स्वरूपाचं पाहिलं, त्याचप्रमाणे तो परमात्मा सर्वत्र एक सच्चिदानंद स्वरूप असताना सुद्धा या ठिकाणी काय झालं, शरीरजनित उपाधी भेदाने काय झालं, तोच परमात्मा विभिन्न झालेले जीव त्या काय झालं या ठिकाणी, मग त्या शरीराच्या अनुषंगाने त्या शरीराच्या उपाधीने ज्यावेळेस ते परिच्छिन्न झाले त्याच वेळेस त्या परमात्म्याला आम्ही या ठिकाणी जीवात्मा असं नावाने संयुक्त केलं. आणि ज्यावेळेस अशा प्रकारे अनेक उपाधींनी, एक नाहीये,
प्रत्येकाची उपाधी भिन्न भिन्न, आणि म्हणून अशा प्रकारे अनेक विभिन्न झालेले जीव. मग आम्ही काय तर उपाधीच्या अनुषंगाने त्यामध्ये राहणारा अमुक, त्याचं नामरूप असं, त्याचं नामरूप तसं, त्याचं नामरूप तसं, अशा अनुषंगाने काय केलं, त्याचे अनेक एक असताना सुद्धा त्याला अनेकत्व दिलं. ते काय जीव त्याचे, परंतु हे सगळे काय आहेत, हे सगळे जे जीव भावाला प्राप्त झालेले आहेत कशामुळे, तो उपाधी भेदाने जीव भावाला प्राप्त झालेले ते कोणी वास्तविक, ज्या परमपदाचे अंश आहे त्या परमपदाचेच ते अंश आहे, परमात्म्याचेच ते अंश आहे. त्या परमपदाचे सर्वात्मत्व व सर्व व्यवहारांचे आधारत्व सांगण्याची इच्छामुळे भगवंत 4ही श्लोकांद्वारे संक्षेपाने त्या विभूतीचे वर्णन करतात. पुढच्या असणाऱ्या 4ही श्लोकांच्या द्वारे त्या भगवंताची असणारी ती विभूती आहे 12, 13, 14, 15 4ही श्लोकांच्या द्वारे त्या विभूतीचं वर्णन संक्षेपतः करतात. आणि म्हणून म्हणतात 12व्या श्लोकाच्या द्वारे यदादित्यगतम तेजा जगद्भासेते अखिलम यच्चंदमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्यमामकम, की ज्याप्रमाणे सूर्याला प्राप्त झालेलं असं तेज, यद आदित्यगतम तेजा, सूर्यामध्ये असणारं तेज, जगद्भासेते अखिलम, ज्यामुळे या संपूर्ण जगत काय होतंय, प्रकाशित होतं. ज्या यच्चंद्रमसी यच्चाग्नो, चंद्रामध्ये असणारं तेज, अग्नीमध्ये असणारं तेज, हे सर्वामुळे हे संपूर्ण जे जगत प्रकाशित झालेलं आहे. तत्तेजो विद्धिमामकम, ते सर्वच्या सर्व तेज जे आहे ते कोणाचं आहे, या सर्वांमध्ये असणारं तेज माझंच आहे. म्हणून त्या ठिकाणी किंवा विभूती योगामध्ये सांगितलं काय, यद्यद विभूतिमत्सत्वम श्रीमद्दूर्जितमेव तत्त तेजो मम, माझ्या अंशापासूनच हे सगळे निर्माण झालेले आहेत. आणि अशा प्रकारे काय झालं, आणि म्हणून तत्तेजो विद्धिमामकम, ते तेज जे आहे ते माझच आहे. काय म्हणतात आचार्य भाष्य, यद आदित्यगतम आदित्याश्रयम किम तदा तेजो दीप्ती प्रकाशो जगद्भासेते प्रकाशते अखिलम समस्तम यच्च चंद्रमसी शशभृतत्तेजः अववासकं वर्तते यच्च अग्नौ हुतावहे तत्तेजोः विद्धि विजानहि मामकं मदीयं विष्णोः तज्ज्योतिः. आचार्य म्हणतात ते तेज प्रकाश सूर्यामध्ये स्थित होऊन संपूर्ण जगताला प्रकाशित करते. जे प्रकाशित करणारे तेज चंद्रामध्ये स्थित आहे, ज्या अग्नीमध्ये वर्तमान आहे, त्या तेजाला तू माझी ज्योती समज. म्हणजे या सगळं सूर्य चंद्र ज्योती यामध्ये या सर्व जेवढे म्हणून प्रकाशमय पदार्थ आहेत त्या सर्व प्रकाशमान पदार्थांमध्ये असणारं जे तेज आहे प्रकाशित होणारं ते काय आहे, ते माझंच आहे, माझ्यापासूनच झालेलं आहे. अथवा यद आदित्यगतम तेजः चैतन्यात्मकं ज्योतिः यत् चंद्रमसी च अग्नौ च तत्तेजो विद्धि मामकं मदीयं विष्णोः तज्ज्योतिः. अथवा ते तेज चैतन्य ज्योती सूर्यामध्ये स्थित आहे, चंद्रमा व अग्नी स्थित आहे, त्या तेजाला तू माझी विष्णूची स्वकीय चेतनमयी ज्योती समज. की अशा प्रकारे सगळं जे तेज आहे कोणाचं आहे, हे तेज माझ्यापासून उत्पन्न झालेलं आहे असं तू समज. त्याच्यावर पूर्वपक्ष म्हणताय. काय म्हणतात, पूर्वपक्ष म्हणतोय ननु स्थावरेषु जंगमेषु च तत् समानं चैतन्यात्मकं ज्योती तत्र कथमिदं विशेषणं यत् आदित्यगतम इत्यादी उच्यते. की काय म्हणतात, ती चैतन्य ज्योती जर चराचरामध्ये सर्वांमध्ये ती समान भावानेच आहे स्थित आहे. मग ही विशेषता का सांगितली की ते सूर्यामध्ये स्थित आहे, सगळ्यामध्ये ते समान स्थित आहे. तर इथं विशेष स्वरूपाने कशाला सांगितलं तुम्ही, ते सूर्यामध्ये स्थित आहे, ते चंद्रामध्ये, आज सर्वांमध्ये समानच आहे. म्हणजे विशेषण द्यायची गरज काय, सूर्य चंद्र ज्योती आदी तुमचं ते सर्वांमध्ये एक समानच व्याप्त आहे. तर मग ही कशाला विशेषण या ठिकाणी दिली, त्याचं उत्तर देतात न एष दोषः सत्वादिक्यात आदिक्योपावत्ते आदित्याशुरी सत्तम अत्यंतं प्रकाशम अत्यंत भास्वरम अतः तत्र एव अविस्तारम ज्योतिः इति तद्विषिते न तू तत्र एव तदधिकम इति. कारण का म्हणतात तसं नाही, त्याचं कारण असं आहे की सत्व म्हणजे स्वच्छता अधिक असल्यामुळे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रकाशमान क्लीननेस, स्वच्छता म्हणजे त्या ठिकाणी असणारा क्लीननेस कसा आहे, अत्यंत शुद्ध असल्यामुळे त्या ठिकाणी सत्व म्हणजे काय, स्वच्छता अधिक असल्यामुळे त्यामध्ये प्रकाशता अधिक असते. जी वस्तू अतिशय स्वच्छ असते तिथं काय असते, त्यामध्ये का अत्यंत स्वच्छ क्लीन केल्यानंतर तिथं आपलं जे स्वरूप आहे तिथं स्पष्ट आपण पाहू शकतो.
ते तिथे सांगितलं. अधिक असल्यामुळे त्या ठिकाणी काय तर माझं तेज असणारं आहे जे हे लगेच त्या ठिकाणी प्रकाशित होतं, हा दोष नाही. कारण की सूर्य आदीमध्ये सत्व अत्यंत प्रकाश व स्वच्छ आहे, त्यामुळे त्यात ब्रह्म ज्योती अत्यंत प्रकाशित होते. त्यातून त्याची विशेषता सांगितली आहे. अशी गोष्ट नाही की तिथे ब्रह्मज्योती असं काय आम्हाला म्हणायचं नाही. कसं, ज्याप्रमाणे यथा हि लोके तुल्ये अपि मुखंस्थानेन काष्ठकुंड्यादौ मुखम आविर्भवति अदर्शादौ स्वच्छे स्वच्छतरे च तारतम्येन आविर्भवाति तद्वत. ज्याप्रमाणे कसं, ज्याप्रमाणे व्यवहारामध्ये आपण पाहतो की समान भावाने समोर असताना सुद्धा, समान भावाने समोर आपण एखाद्या उभं राहिला असताना सुद्धा काष्ट भिंतीमध्ये आपले प्रतिबिंब दिसत नाही. आपलं प्रतिबिंब जे आहे काष्ट असेल, भिंत असेल, याच्यामध्ये दिसतं का, तर दिसत नाही. मग कशामध्ये दिसतं, परंतु त्या आरशामध्ये आपलं स्वच्छ प्रतिबिंब दिसतं. कारण का, स्वच्छ जरा असल्यामुळे तेथे आपलं स्वच्छ प्रतिबिंब दिसतं. त्यामध्ये त्याच तारतम्य भावामध्ये स्वच्छ जरा दिसते. त्याप्रमाणे तसंच या ठिकाणी यद्यपि सर्वत्र समान असलं तरी त्या ठिकाणी असणारं काय, स्वच्छता, त्या ठिकाणी असणारं सत्वगुण आधिक्य असल्यामुळे त्या ठिकाणी माझं असणारं प्रतिबिंब स्वच्छ तर त्या ठिकाणी दिसतं. त्यानंतर कामाविश्वभूतानि धारयाम्य हमोजसा पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा असणारं विशेष व्याख्यान सोमवारच्या पाठामध्ये पाहणार आहोत.